गुड मॉर्निंग अभ्यासक मित्रमैत्रिणींनो. MPSC लक्ष या यूट्यूब चॅनलवर मी तुमचे परत एकदा स्वागत करतोय. आज 19 मे 2018 आणि तुमच्यासाठी घेऊन आलेलं आहे महत्त्वाच्या चालू घडामोडी ज्या आपल्या परीक्षेसंदर्भात महत्त्वाच्या असू शकतात. त्याचं एक एक्झाम ओरिएंटेड ॲनालिसिस आपण घेणार आहोत. तत्पूर्वी मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की जी आपली क्लरिकल ग्रेड सी जी एक्झाम आहे, या ग्रेड सी एक्झामसाठी आपल्याला जवळपास 20 दिवसांचा कालावधी हा उपलब्ध आहे. ते 20 दिवसांचं तुमचं प्रिपरेशन कसं असावं किंवा तुमचा एक शेड्यूल कसा असावा जेणेकरून ही परीक्षा आपल्याला चांगल्या प्रकारे उत्तीर्ण करता येईल, त्यासाठी एक छोटासा मार्गदर्शनपर व्हिडिओ आपण काल अपलोड केलेला आहे. तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर एक वेळा बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला तुमचं जे पुढचं मार्ग आहे हा ठरवण्यासाठी, तुमचं प्लॅन ठरवण्यासाठी तुम्हाला त्याची एक मदत होईल. तुमचा जो अभ्यासाचा टाइम टेबल ठरला आहे, शेड्यूल ठरला आहे, त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. त्यामध्ये महत्त्वाच्या काही टिप्ससुद्धा तुम्हाला दिलेल्या आहे, ते सुद्धा तुम्ही बघून घ्या. जर तुम्ही ही परीक्षा देत असाल तरच तो बघा, जर तुम्ही ही परीक्षा देत नसाल तर बघितला नाही तरी चालेल. आता इथे फार वेळ न घालवता आपण आपला जो व्हिडिओ आहे आजचा याला लवकरात लवकर सुरुवात करूया. तुम्ही आपले चॅनल यूट्यूब चॅनल MPSC लक्ष आतापर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळतील. हा व्हिडिओ एक शेवटपर्यंत बघा. यामध्ये सर्व बातम्या आपण कव्हर केलेल्या आहेत, त्याचा आपण हायलाईट बघून घेऊया. सर्वात पहिले म्हणजे कर्नाटकमध्ये आज बहुमत सिद्ध करावं लागणार आहे. येडियुरप्पा यांनी शपथ घेतल्यानंतर सुप्रीम कोर्टाने त्यांना आज संध्याकाळी 4 वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करण्यासाठी सांगितलेलं आहे. त्यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी 112 आमदारांची गरज आहे, पण भाजपकडे 104च आमदार आहेत. तर यामध्ये आज काय घटनाक्रम होतो हे आज बघण्यासारखं असणार आहे. काय होणार आहे यावरती आपल्याला लक्ष ठेवायचं आहे. नेमकं कलम कुठले वगैरे वापरले जातात हे आपल्याला याच्यामध्ये समजून घ्यायचं आहे. दुसरं म्हणजे राज्यातील शासकीय भरती जी आहे ती सशर्त असणार आहे. जी 36,000 पदांची पदवी भरती जी होती, या भरती संदर्भात काल एक GR आला होता. शासनाच्या वेबसाईटवरती एक GR टाकण्यात आला होता, ज्यामध्ये ही भरती केवळ 5 वर्षांसाठी असणार आहे आणि ही भरती जी आहे सशर्त असणार आहे, म्हणजे 5 वर्ष सेवक पद्धतीने ही करावी लागणार आहे असं यामध्ये नमूद करण्यात आलं होतं. परंतु हा GR जो आहे हा नंतर काही कर्मचारी संघटनांच्या विरोधानंतर हा GR जो आहे हा वेबसाईटवरून काढून टाकण्यात आला होता. केरळमध्ये मान्सून 2 दिवस अगोदरच पोचणार असण्याची माहिती आलेली आहे. 29 मे रोजी केरळमध्ये मान्सून पोचू शकतं. महाराष्ट्रामध्ये हा वेळेवर येण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. हवामान खात्याने अंदाज वर्तवलेला आहे. मोदी यांची अनौपचारिक रशिया भेट, ते तिथे व्लादिमीर पुतिन यांना भेटणार आहेत. नासाने एक रिपोर्ट दिला आहे की पाण्याच्या अतिवापराने भारतात ताज्या पाण्याची कमतरता असणार आहे आणि जागतिक पर्यावरण दिनी किनाऱ्यांची स्वच्छता होणार आहे. या संदर्भात एक कार्यक्रम जो आहे हा राबवला जाणार आहे, त्यांची आपण माहिती घेऊया. राज्यातील शासकीय मेगा भरती सशर्त असल्याचं सांगण्यात आलेलं आहे. ज्या 36,000 पदांच्या भरतीची निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला होता, ही पदे शिक्षण सेवक, कृषी सेवक, ग्रामसेवकाच्या धर्तीवर 5 वर्षे मानधन तत्वावर भरली जाणार असून त्यानंतर कर्मचाऱ्यांची कामगिरी बघून कायम करण्यात येणार आहे. याबाबत जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार ही मेगा भरती सशर्त असेल. सर्व पदे पहिली 5 वर्षे मानधन तत्वावर भरली जातील. त्यानंतर कर्मचाऱ्यांची पात्रता, कामगिरी बघून नियमित करण्यात येतील अशी अट यामध्ये घालण्यात आलेली आहे. राज्य सरकारने सुमारे 1.5 महिन्यापूर्वी 72,000 पदांसाठी पदभरती करण्याचं जाहीर केलं होतं. त्यामध्ये सर्व ज्या जागा आहेत त्या क आणि ड गटाच्या आहेत. अ आणि ब वर्गाच्या जागा भरण्यात येणार नसल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे 72,000 पदांसाठी पदभरती होणार की नाही याबद्दल शंका वर्तवण्यात आलेली आहे. पण या संदर्भात जो एक निर्णय आला होता, जो GR होता, हा GR नंतर कर्मचारी संघटनांच्या टीकानंतर संघटनांनी याच्यावरती टीका केली. त्यानंतर हा GR संकेतस्थळावरून, सरकारच्या संकेतस्थळावरून मागे घेण्यात आलेला आहे. सरकारने सांगितलेलं की या ज्या भरती आहेत या 5 वर्षासाठी याच्यामध्ये उल्लेख करण्यात आला होता, पण या परमनंट तत्वावर असतील असं यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. आता जसे जसे पदे निघतील त्याप्रमाणे याच्यामध्ये काय प्रोग्रेस होतो ते आपल्याला बघायचं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुतिन यांना भेटणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या महिन्यात चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी अनौपचारिक चर्चा केली होती. त्याच धर्तीवर आता पंतप्रधान मोदी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासोबत 21 मे रोजी रशियामध्ये चर्चा करणार आहे.
दोघांचे संबंध मजबूतीवरती भर देण्यात येणार आहे आणि भेटीचा विशेष असा अजेंडाने यावेळी सांगण्यात आलं. सोची येथे समर बीच रिसॉर्ट येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पुतीन यांची भेट होईल. या दोन्ही नेत्यांमध्ये होणाऱ्या चर्चेचा विषय ठरलेला नाही. पुतीन यांच्या आमंत्रणावरून पंतप्रधान मोदी रशियाला जात असल्याचं सरकारने सांगितलं. यावेळी आंतरराष्ट्रीय मुद्द्यावरील भूमिकांचे आदानप्रदान करण्यासाठी ही भेट महत्त्वाची असल्याचं विदेश मंत्रालयाद्वारे सांगण्यात येत आहे. व्यापक आणि दीर्घकालीन दृष्टिकोनातून आंतरराष्ट्रीय मुद्द्यावर दोन्ही नेते चर्चा करतील. भविष्यात सामरिक भागीदारी मजबूत करण्यासाठी या चर्चेचा भर असणार आहे. राष्ट्रीय विकासाचे प्राधान्य हा विषय असणार आहे. तसेच द्विपक्षीय मुद्द्यांवरही दोन्ही नेते चर्चा करणार आहेत. पण ही जी बैठक आहे ही अनौपचारिक चर्चा असल्यामुळे त्यामध्ये कुठलेच करार होणार नाहीत किंवा त्यांच्यावरती करारावरती कुठलंही शिष्टाचाराचं बंधन यामध्ये असणार नाही. भारत रशियाकडून 200 कोमोहो KA-226T हेलिकॉप्टर खरेदी करणार आहे. मात्र हा मुद्दा जो आहे दोन्ही नेत्यांमध्ये चर्चेला जाणार आहे का या संदर्भात अजून काही स्पष्टीकरण आलेलं नाही. चर्चेतील संभाव्य मुद्दे जर आपण बघितले तर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण अणु करारातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर भारत आणि रशियावर होणाऱ्या परिणामांचा त्यामध्ये चर्चा होईल. तसेच अफगाणिस्तान, सिरियातील परिस्थिती आणि येणाऱ्या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन आणि ब्रिक्स परिषदेच्या पार्श्वभूमीवर दहशतवादावर चर्चेची यामध्ये शक्यता आहे. अमेरिकेने रशियावर निर्बंध लादले आहेत. या निर्बंधाचा भारत रशिया संरक्षण सहकार्यावरील संभाव्य परिणामाबद्दल सुद्धा चर्चेची शक्यता आहे. दोन्ही देशांमध्ये मैत्री आणि विश्वासाचा आधारे चर्चा होणार आहे. भारत अणुसहकार्याचा विस्तार गरीब देशांसाठी करण्याबद्दल दोन्ही नेते चर्चा करू शकतात. तसेच इंटरनॅशनल नॉर्थ साऊथ ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर प्रकल्प, 5 देशांच्या युरोपियन इकॉनॉमिक युनियनसोबत भारताचे सहकार्य तसेच कोरियातील परिस्थिती हे चर्चेचे महत्त्वाचे मुद्दे असू शकतात. आता यामध्ये जे आहे ही अनौपचारिक बैठक असल्यामुळे यामध्ये कराराचं दडपण हे असणार नाहीये. किनाऱ्यांची होणार स्वच्छता, जागतिक पर्यावरण दिनी ही मोहीम राबवली जाणार आहे. देशातील नद्या, तलाव आणि समुद्र किनाऱ्यांची स्वच्छता उत्तम राहावी आणि नद्यांचे प्रदूषण कमी व्हावे यासाठी सरकारने जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने येत्या 5 जूनपासून विशेष मोहीम हाती घेतली आहे. किनाऱ्यांच्या स्वच्छतेसाठी 19 संघटनांची स्थापना केली असून या संघटनांद्वारे देशातील सर्व नद्यांचे प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. जनजागृतीसाठी एक मिनी मॅरेथॉन सुद्धा अरेंज केली जाणार आहे. भारत यावर्षी जागतिक पर्यावरण दिन कार्यक्रमाचा यजमान आहे. म्हणजे यजमानपद जे जागतिक पर्यावरण दिनाच्या कार्यक्रमाचं ते भारताकडे असून या कार्यक्रमाची संकल्पना प्लास्टिक प्रदूषणावर मात करणे अशी आहे. प्लास्टिक प्रदूषणावर मात करणे यावर्षीची संकल्पना आहे. किनारपट्टी लाभलेल्या 9 राज्यातील सुमारे 24 किनाऱ्यावरील स्वच्छता आणि 19 राज्यातील 24 प्रदूषित भागातील नदींच्या तटांची सफाई केली जाणार आहे. तसेच दिल्लीतील यमुना नदीच्या किनाऱ्यासाठी विशेष स्वच्छता अभियान राबवलं जाणार आहे. त्यासाठी 19 संघटनांची स्थापना करण्यात आली असून यात मंत्रिमंडळातील वरिष्ठ अधिकारी, राज्य प्रदूषण नियंत्रण बोर्ड, जिल्हा प्रशासन, किनारपट्टी भागातील कॉलेजेस आणि इतर शैक्षणिक संस्था सहभागी होणार आहेत. ही स्वच्छता मोहीम जी आहे ही 15 मे पासून सुरू झाली असून ती 5 जूनला समाप्त होणार आहे. या काळात विविध सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा घेतले जाणार आहे. पर्यावरण मंत्री हर्षवर्धन यांनी देशातील सर्व शाळेतील प्राचार्यांना पत्र लिहून संस्थांमधील प्लास्टिकपासून होणारे प्रदूषण रोखण्याचा सल्ला दिलेला आहे. मान्सून 29 मे रोजी कर्नाटकमध्ये, केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. दरवर्षीचा जो अंदाज राहतो वेधशाळेचा अंदाज, त्या वेधशाळेच्या अंदाजानुसार जवळपास पाऊस जो आहे किंवा मान्सूनचं आगमन भारतामध्ये होत राहतं. नैऋत्य मोसमी वारे त्यांना म्हणतात. जे पहिले जो स्कायमेटने अंदाज दिला होता त्या अंदाजालाच पुढे नेत केरळमध्ये 29 मे दरम्यान नैऋत्य मोसमी वाऱ्याचं आगमन होण्याचा अंदाज बांधला गेला आहे. गेल्या वर्षी पावसाने 30 मे रोजी केरळमध्ये प्रवेश केला होता. 2 वर्षाच्या दुष्काळानंतर गेल्या वर्षी राज्यावर पावसाने कृपादृष्टी केली. त्यामुळे मे महिन्यातही पाण्याचा तुटवडा अजून जाणवलेला नाही. मात्र तरी पावसाकडे सर्वांच्या नजरही लागलेली आहे. केंद्रीय हवामानशास्त्र विभागाकडून 2005 पासून पावसाच्या प्रवेशाची तारीख जाहीर केली जाते. प्रवेशाच्या अंदाजात 4 दिवसांचा फरक पडू शकतो. गेल्या 13 वर्षात केवळ 2005चा अपवाद वगळता केंद्रीय वेधशाळांनी दिलेले अंदाज योग्य ठरले आहेत. त्याचप्रमाणे संपर्क क्रांतीमुळे हल्ली अंदमान निकोबार बेटावर पाऊस पोहोचल्याचा तारखाही सर्वदूर पोहोचतात. यावेळी 23 मे दरम्यान पाऊस अंदमान व बंगालच्या उपसागरात प्रवेश करणार असल्याचं सांगतानाच
या तारखांचा आणि केरळमधील पावसाच्या आगमनाचा संबंध नसल्याचं हवामान तज्ज्ञांनी सांगितलेलं आहे. पाऊस आगमनाच्या वेळेच्या आणि देशातील एकूण पावसाच्या प्रमाणाचाही संबंध नसल्याचं वेधशाळेकडून स्पष्टही करण्यात आलेलं आहे. म्हणजे तारीख, पाऊस येण्याची तारीख, मान्सून आणि पाऊस किती पडू शकतो या दोघांचा एकमेकांशी संबंध नसल्याचं वेधशाळेने सांगितलं आहे. नासाच्या संशोधन मोहिमेमध्ये एक निष्कर्ष काढण्यात आलेला आहे. पाण्याच्या अतिवापराने भारतात ताज्या पाण्याची कमतरता. भारतात अनेक ठिकाणी पाण्याचा अतिवापर झाला असून ताज्या पाण्याची उपलब्धता नाही असं नासाच्या उपग्रहांनी केलेल्या निरीक्षणातून दिसून आलेलं आहे. अमेरिकेतील नासाच्या गोडार्ड स्पेस फ्लाईट सेंटर या संस्थेने पाणी वापराचा नकाशा तयार केला असून त्यात भारतातील अनेक ठिकाणी आता ताजे आणि स्वच्छ पाणी राहिले नसल्याचं दिसून आलं आहे. नेचर या नियतकालिकात यासंबंधी शोध निबंध प्रसिद्ध झाला असून त्यात असं म्हटलं आहे की पृथ्वीवर ओलसर भागात अधिक ओलसर व कोरडे भाग अधिक बनत आहेत. त्यात मानवी जलव्यवस्थापन, हवामान बदल, नैसर्गिक चक्रे अशा अनेक गोष्टी कारणीभूत ठरतात. उत्तर आणि पूर्व भारत, मध्य पूर्व, मिडल ईस्ट ज्याला म्हटलं जातं, कॅलिफोर्निया आणि ऑस्ट्रेलिया या भागात जलस्रोतांचा अतिवापर झाल्याने स्वच्छ व ताज्या पाण्याची उपलब्धता कमी झाली आहे. त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. उत्तर भारतात याचा जास्त परिणाम दिसून आलेला आहे. उत्तर भारतात भूजलाचा उपसा पाटबंधाऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर होत असून गहू आणि तांदूळ यांच्या उत्पादनामुळे पाण्याची उपलब्धता कमी होत आहे. पाऊस नेहमीप्रमाणे असूनही पाण्याची उपलब्धता कमी झालेली आहे. भूजलाचा उपसा पुनर्भरणापेक्षा अधिक असल्याने दोन्ही पुढील दुष्काळांना तोंड देता येईल इतके पाण्याचे पुनर्भरण झालेलं नाही. ग्रॅव्हिटी रिकव्हरी अँड क्लायमेट एक्सपेरिमेंट या जर्मन उपग्रहाच्या मदतीने राबवण्यात आलेल्या संशोधनाच्या मोहिमेत 14 वर्ष केलेल्या निरीक्षणातून जगातील 34 प्रदेशात असलेल्या पाण्याच्या उपलब्धतेबद्दल माहितीही देण्यात आलेली आहे. हा जो करण्यात आलेला आहे नासाच्या जेट प्रॉपल्शन लॅबोरेटरीच्या माध्यमातून हा सर्वेक्षण करण्यात आलेला आहे. पाणी ही पृथ्वीवर सर्वात आवश्यक साधन संपत्ती असून शेतीसाठी आणि पिण्यासाठी सुद्धा लागतं. काही ठिकाणी भूजलाची पातळी खूपच खालावलेली दिसत आहे. काही ठिकाणी म्हणजे अल्पाईन आणि इतर ठिकाणच्या हिमनद्यातील बर्फांचे थरसुद्धा कमी झाले आहेत. तो हवामान बदलाचा म्हणजेच तापमानवाढीचा परिणाम आहे. या सगळ्या बदलांना नेमके कोणते घटक कारणीभूत आहेत यावर अधिक संशोधनाची गरज असल्याचं सांगण्यात आलेलं आहे. व्यक्तिवेधेसदर आज याच्यामध्ये जी माहिती आली आहे ती दक्षिणात्य लेखक बालाकुमारन यांच्याबद्दल. बऱ्याचशा पुस्तकांच्या स्टॉलवरती आपल्याला बालाकुमारन यांची पुस्तके दिसतात. त्यांच्या 8 पुस्तकांच्या किमान 8 ते 10 आवृत्त्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. तिथल्या घराघरात दक्षिणेमध्ये परिचित असलेल्या कादंबरीकार आणि चित्रपटकार लेखक बालाकुमार यांचं नुकतंच निधन झालं. तंजावर जिल्ह्यातला त्यांचा जन्म होता, पण शालेय शिक्षणानंतर ते चेन्नई येथे स्थायिक झाले होते. साहित्य त्यांचा आवडता विषय, तरी त्यांच्या चित्रपटातील संवाद हे सर्वांच्या परिचयाचे आहेत. राजराजा चोझान यांच्यावर उदयार या पुस्तकाचे 6 खंड त्यांनी लिहिले आहेत आणि किमान त्याच्या 15 आवृत्त्या पूर्ण झाल्या आहेत. तामिळनाडूतील बेस्ट सेलर लेखक म्हणून त्यांचे एक नाव होते. एका पाक्षिकात त्यांनी रमण महर्षी यांच्यावर मालिका लिहिली होती, त्यामुळे आध्यात्मिक विषयातही त्यांना तेवढाच रस होता. त्यांची पहिली लघुकथा कनायाझी या नियतकालिकात त्यांच्या पुडू कविधई द टेलिफोन क्लीनर ही पहिली धारावाहिक कादंबरी प्रकाशित झाली होती. त्या काळात तामिळनाडूत दिग्गज संपादक लेखक यांची उणीव नव्हती आणि ते आव्हान त्यांनी पेलवलं होतं. टीव्ही मालकांच्या ज्या जाहिराती केल्या जातात तसे त्यांच्या थयुमानवर या कथामालिकेची जाहिरातीचे मोठे फलक लावून करण्यात आलं होतं. एका कृषी कंपनीत ते लघुलेखक होते. ती नोकरी त्यांनी सोडली आणि नंतर चित्रपटासाठी संवाद लिहिले होते. थेवरम, थिरुवचकम, दिव्या प्रवानंदम या अभिजात तमिळ साहित्यकृती त्यांच्या आत्मसात केल्या आहेत. या काळात काचा ताथापारा हे बंडखोर साहित्य नियतकालिक सुद्धा प्रसिद्ध होत असे. ते त्यांच्या संस्थापकांपैकी एक होते. तर बरीचशी कादंबऱ्या आणि लघुग्रंथ त्यांनी लिहिलेले होते. त्यांच्या साहित्याला शाश्वत मूल्य असल्याने असून त्यांच्या स्मृती चिरंतर राहतील यात काही शंका नाही. तर मित्रांनो, या महत्त्वाच्या घडामोडी होत्या. या तुम्हाला कशा वाटल्या हे आम्हाला नक्की कळवा. सोबतच तुम्हाला जे येणारी जी परीक्षा आहे या परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुमचा अभ्यास चांगल्या प्रकारे चालू असू द्या. मित्रांनो, करा अभ्यास. बनाधिकारी. धन्यवाद.